हॅलो, ऐकू येते सगळ्यांना आवाज? हो सर, येत आहे. ओके. आपला पहिला टॉपिक इन्कम टॅक्सचा संपला. त्यानंतर आपल्याला आता इन्कम फ्रॉम सॅलरी हा दुसरा टॉपिक जो इन्कम टॅक्स मधला किंवा डायरेक्ट टॅक्स मधला तो चालू करायचा आहे. त्याच्याशी रिलेटेड नोट्स पाठवले ना, कालच पाठवले नोट्स, ते वाचून घ्या. इथं आपण मग एक्सप्लेन करत जाऊ थोडं थेअरीचा भाग सुरुवातीला, आणि मग लगेच आपल्याला प्रॉब्लेम चालू करता येईल. हा टॉपिक जो आहे दुसरा टॉपिक तो फक्त प्रॉब्लेमसाठी आहे, थेअरीसाठी नाही आहे. जर समजा थेरॉटिकल परीक्षा झाली तर, परत समजा एखाद्या वेळेला ऑब्जेक्टिव्ह झाले तर मग त्याच्यावर देखील ऑब्जेक्टिव्ह विचारले जातील. तर सॅलरीचं जे डेफिनेशन आहे ते डेफिनेशन बघा काय सांगितलेलं आहे, म्हणजे कन्सेप्ट बघून मग नंतर आपण याच्याकडे डेफिनेशनकडे जाऊया. Every payment made by an employer to his employee for service rendered by him would be chargeable to tax as income from salaries. Provisions regarding income under head of salaries given under section 15, 16 and 17. हे सॅलरीच्या ठिकाणी कन्सेप्ट असल्यासारखं आहे, आणि मग एक प्रकारे डेफिनेशन मध्ये देखील या सगळ्या बाबींचा उल्लेख होईल. आता जे काही चार्जेबल होणार आहेत काही गोष्टी किंवा बाबी सॅलरीज रिलेटेड, ते अंडर सेक्शन 15 मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. ज्या ठिकाणी त्यांना सॅलरी एम्प्लॉयरकडनं मिळालेला असेल, ऍडव्हान्स सॅलरी असेल, ड्यू सॅलरी असेल, जे काय असेल हे तिन्ही प्रकार या ठिकाणी अंडर सेक्शन 15 मध्ये येतील. हा पहिला भाग. त्यानंतर अंडर सेक्शन 16 मध्ये काय येतं तर स्टँडर्ड डिडक्शन आहे, दुसरा एंटरटेनमेंट अलाउन्स, आणि तिसरा प्रोफेशनल टॅक्स. हे डिडक्शनशी रिलेटेड असलेला भाग आहे. स्टँडर्ड डिडक्शन मध्यंतरी बंद झाला होता, तो परत गेल्या वर्षीपासून या ठिकाणी चालू झालेला आहे. म्हणजे आता फायनान्शियल इयर 20-21 पासून हे स्टँडर्ड डिडक्शन आता अशी लोकांना लागू होतील. म्हणजे 50,000 रुपये अमाऊंट आहे स्टँडर्ड डिडक्शनचा. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स जे आहे ते गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी फक्त प्रामुख्याने मिळतं, प्रायव्हेट एम्प्लॉईसाठी ते एंटरटेनमेंट अलाउन्स नाही आहे. त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स जे आहे, जे व्यवसाय कर किंवा प्रोफेशनल टॅक्स पगारामधून कपात करून घेतला जातो सगळ्या कर्मचाऱ्यांच्या, त्याला वजावट अंडर सेक्शन 16 मध्ये जे काय असेल वर्षभराचं ते. आणि हे जे कॅल्क्युलेशनचा भाग आहे तो सगळा सुरुवातीलाच आपण बघितलं पहिल्या टॉपिक मध्ये इंट्रोडक्शन किंवा सगळं ते पाहत असताना, की गेल्या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नावर तो वर्ष संपल्यानंतर या ठिकाणी इन्कम टॅक्स भरावा लागत असतो. जे 31 मार्चला किंवा 31 मार्चच्या नंतर रिटर्न भरणे किंवा इन्कम टॅक्स भरणे हे सगळं करावं लागत असतं. जे पगारदार लोक आहेत त्यांना एकदाच बर्डन किंवा बर्डन येऊन येते इन्कम टॅक्स भरण्याचा, म्हणून ते दरमहा थोडं थोडं कपात करत दर महिन्याला या ठिकाणी त्यांचा एम्प्लॉयर त्यांच्या पगारातून अंदाजे किती बसू शकतो बा वर्षभरात याला इन्कम टॅक्स भागिले 12 करून दर महिन्याला तेवढं अमाऊंट या ठिकाणी इन्कम टॅक्स त्याच्या पगारातून वसूल केलं जातं, आणि ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवलं जात असतं. 3 महिन्यानंतर एकदा त्या संबंधित असेल त्याचे मेसेज येतात, तुमचे एक हप्ता याप्रमाणे 3 महिन्याचे एवढे रुपये जमा झाले. अशा पद्धतीने या ठिकाणी इन्कम टॅक्स देखील जमा करून घेतलं जातं महिन्याला पगारदार लोकांचं. तर बाकीचे जे लोक आहेत ते मग कशाही पद्धतीने भरू शकतात, तिमाही, सहामाही किंवा वर्ष संपल्यानंतर त्यांना जसं पैसे उपलब्ध होतील त्या पद्धतीने. पण किमान वर्ष संपल्यानंतर जे काही रिटर्न दाखल करायचं असतं, रिटर्न दाखल केल्यानंतर हे भरणं आवश्यक आहे. इन जनरल 31 जुलैपर्यंत या ठिकाणी इन्कम टॅक्स भरण्यासाठीचा मुदत दिलेला असतो. कधी प्रसंगी या ठिकाणी तो मुदत वाढवला जातो, नाही तर 31 जुलैपर्यंत भरायचं असतं. त्यानंतर अंडर सेक्शन 17 मध्ये सॅलरी इन्क्लुड्स परक्युजिट अँड प्रॉफिट इन लिव्ह ऑफ सॅलरी याचा या ठिकाणी समावेश होत असतो. म्हणजे पगारा व्यतिरिक्त देखील काही भत्ते या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मिळत असतात, किंवा या ठिकाणी अर्जित रजा वगैरे असेल अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा असतात. हे सगळं अंडर सेक्शन 17 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी सॅलरीचं जे काही डेफिनेशन आहे ते डेफिनेशन आपण बघूया. सॅलरी मीन्स एनी पेमेंट मेड बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई at regular intervals for manual or non-manual services rendered as per the written or oral contract of employment. अशा पद्धतीने ठिकाणी सॅलरीचं हे
डेफिनेशन आहे. म्हणजे पगार म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला दर महिन्याला त्याने जी काही सेवा केलेली आहे, त्याने जे काही काम केलेलं आहे त्याचं मोबदला म्हणून या ठिकाणी हे दिलं जात असतं. आणि हे नोकरीच्या वेळी त्यांचं सगळं ठरलेलं असतं. बेसिक किती, दरमहा पगार किती मिळणार, म्हणजे इन्क्रीमेंट वर्षाला एखादा इन्क्रीमेंट मिळत असेल ती काय इन्क्रीमेंटचे रेट असणार. गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असेल तर ते वर्षातून 2 वेळा DA वगैरे वाढत वगैरे असते. या सगळ्या गोष्टी यामध्ये प्रामुख्याने होत असतात. त्यानंतर बेसिस ऑफ चार्जेस देखील या ठिकाणी 15 मध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय ऍड होतं हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता जी काही सॅलरी आपण कॅल्क्युलेट करतो एखाद्या व्यक्तीचं, ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं त्याचं फॉर्मॅट या ठिकाणी दिलेलं आहे बघा. फॉर्मॅट ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. आता काय त्याच्यामध्ये पर्टिक्युलर आणि हे 2 अमाऊंटचे कॉलम. तुम्हाला आता प्रॉब्लेम ज्यावेळी सोडवायचे असतात त्यावेळी हेच फॉर्मॅट असेल. इथं काय असणार, वर कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी, खाली ऑफ मिस्टर XYZ जे कुणाचं नाव प्रॉब्लेम मध्ये दिलं असेल ते, आणि त्याच्यानंतर काय लावावं लागतं एका साईडला, एका इकडे पाठीमागं प्रिव्हियस इयर, मागचं वर्ष कुठलं आहे, आणि असेसमेंट इयर कुठलं असणार आहे, या दोन्हीचा उल्लेख करावा लागेल. आता मार्च संपून गेलेला आहे म्हणजे मागचं जे 19-20 होतं ते प्रिव्हियस इयर म्हणून येईल, आणि चालू जो फायनान्शियल इयर आहे 20-21 तो असेसमेंट इयर म्हणून येईल. समजा एखाद्या वेळी पॅन नंबर दिला असेल प्रॉब्लेम मध्ये या SECचा, तर ते पॅन नंबर देखील उल्लेख करायचं वर, आणि त्यानंतर मग हे पर्टिक्युलर आणि अमाऊंटचे 2 कॉलम. त्याच्यानंतर पहिला जो भाग आहे याच्यातला बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी म्हणजे त्याला जे काही मूळ पगार मिळतं बेसिक सॅलरी म्हणून दर महिन्याला, ते गुणिले 12 महिन्याची असं येईल, ते वर्षाची इथे येईल. त्यानंतर बोनस. बोनस दिला जात असतो कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना वगैरे, ते जे काही बोनस असेल ते देखील त्यात ऍड होईल. त्यानंतर काही ठिकाणी कमिशन मिळतं, कमिशन देखील या ठिकाणी ते ऍड होईल. म्हणजे इन्कम टॅक्स जे कुठल्या अमाऊंटवर इन्कम टॅक्स लागणार आहे त्याच्यासाठी हे जी काही सॅलरी काढली जाते त्याच्यामध्ये हे ऍड होत जाते. कमिशन म्हणजे काय, समजा एखाद्या ठिकाणी विक्रीवर अवलंबून कमिशन दिलं जातं काम, त्याने विक्री वाढवा वगैरे या दृष्टिकोनातून. समजा एकूण टर्नओव्हरच्या 1%, 2% तुम्हाला कमिशन मिळेल, 5% कमिशन मिळेल, असं जे सांगितलं जातं ते कमिशनच्या रूपात इथे येईल. त्यानंतर फीस. फीस म्हणजे त्यांची मुलांची फीस. हे जे काही कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांच्या मुलांचं एज्युकेशन फीस असेल, हॉस्टेल फीस असेल, ते या ठिकाणी प्रामुख्याने येतं. खाली त्या ठिकाणी दिलेलं आहे ते एज्युकेशन अलाउन्स म्हणून या ठिकाणी फीच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स आहे. आता जे कर्मचारी असतात ते भाड्याच्या घरामध्ये या ठिकाणी राहत असतात शहरामध्ये, किंवा एखाद्या वेळी कंपनीचं स्वतःचं घर उपलब्ध करून दिलं असेल तर प्रश्न येत नाही, पण मॅक्झिमम कर्मचारी या ठिकाणी भाड्याच्या घरात राहतात, म्हणून त्यांना तिथं राहणं शक्य व्हावं त्या शहरामध्ये वगैरे म्हणून हाऊस रेंट अलाउन्स देखील मिळत असतो. आता हाऊस रेंट अलाउन्स जे आहे ते अलाउन्सेस या हेडिंग खाली, तर ते हाऊस रेंट अलाउन्सेस साठी परत ते असं कॅल्क्युलेशनचा भाग आहे. आता एक्झाम्पशन अंडर रूल 2A, या ठिकाणी 2A मध्ये काही एक्झाम्पशन या हाऊस रेंट अलाउन्स त्याला मिळतात. आता वर्षभराचं त्याला हाऊस रेंट अलाउन्स किती मिळालं, 1 महिन्याचं किती आहे गुणिले 12 महिन्याचं करून इथं इनर कॉलमला समजा आपण लिहिलं. त्यानंतर ऍक्च्युअल HRA रिसीड, ऍक्च्युअल किती इथं मिळालं ते इथं लिहिलं जाईल. दुसरा पार्ट काय याच्यातला, रेंट पेड मायनस 10% ऑफ सॅलरी, त्यांना या ठिकाणी किती भाडं भरलेलं आहे वर्षभरामध्ये त्याचे मायनस 10% ऑफ सॅलरी. आता हाऊस रेंट अलाउन्ससाठी एक सॅलरी काढायचं असेल त्याचं सूत्र दिलेलं असतं, ते आपण प्रॉब्लेमच्या वेळी बघू. त्या सूत्रानुसार जेवढं सॅलरी येईल त्याच्या 10%. रेंट पेड म्हणजे त्यानं जे काही भाडं दिलं असेल, समजा महिन्याला त्यानं 5,000 भाडं दिलं, 12×5 = 60,000, रेंट पेडच्या ठिकाणी ते 60,000 येतील, मायनस 10% ऑफ सॅलरी, त्याचं जे काही सॅलरी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ते 10%, ते वजा होऊन राहिलेली अमाऊंट. त्यानंतर तिसरा भाग काय याच्यातला, 40% और 50% ऑफ सॅलरी. आता 40% और 50% म्हणजे हे जे काही मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत मुंबई, मद्रास, दिल्ली, कलकत्ता, त्यासाठी हे जी काही काढलेली सॅलरी आपण सूत्रानुसार त्याच्या 50% घ्यायची ती अमाऊंट, किंवा या 4 महानगरांना सोडून जर बाकीचे शहर असतील तर ते 40% ऑफ सॅलरी घ्यायचं आणि हे या ठिकाणी लिहायचं. आता हे अशा पद्धतीने केल्यानंतर या तिन्ही पैकी विच एव्हरेज लेस असेल ते अमाऊंट या ठिकाणी बाहेर घ्यायचे नंतर आपल्याला, विच एव्हरेज लेस या तिन्ही पैकी, आणि मग हाऊस रेंट अलाउन्स मधून जे वजा करायचं आणि राहिलेलं अमाऊंट आउटर कॉलमला लिहायचं. त्यानंतर एज्युकेशन अलाउन्स दाखवलेले त्या ठिकाणी. एज्युकेशन अलाउन्स मध्ये बघा मुलांची फीस आहे, एज्युकेशन अलाउन्स म्हणून मुलं जे असतात त्या नोकरदारांची त्यांचे,
त्याला काही एक्झम्पशन आहे. किती एक्झम्पशन आहे? मॅक्झिमम 2 मुलांच्यासाठी एक्झम्पशन आहे, फक्त त्या पुढच्या मुलांच्यासाठी नाही आहे. तर किती आहे? दरमहा 100 रुपये मॅक्झिमम फॉर 2 चाइल्ड, आणि मग वर्षाचे 12 महिने म्हणून ते 12 असं केलेलं आहे. म्हणजे किती होणार ते? 12 दोन्ही 24, 2400 गुणिले 12, हे जे काही अमाऊंट येईल ते इथं येणार एज्युकेशन अलाउन्स. त्यानंतर हॉस्टेल अलाउन्स आहे. आता हॉस्टेल अलाउन्स जे आहे, इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आला. हॉस्टेल अलाउन्स मॅक्झिमम 2 मुलांच्यासाठी दर महिन्याला 300 रुपये प्रमाणे ते मिळतील. म्हणजे तेवढे एक्झम्पशन आहे. किती मिळालं त्याला ते अगोदर घ्यायचं आपण, आणि एक्झम्पशन किती त्याला मिळणार आहे ते घ्यायचं आहे. दर महिन्याला 300 प्रमाणे जास्तीत जास्त 2 मुलांसाठी 12 महिन्याची किती होईल ते. तर ह्याचं जे वजावट असेल, म्हणजे हे एवढं एक्झम्पशन, याच्यापेक्षा जेवढं एक्सेस असेल ते टॅक्सेबल म्हणून लास्टला अमाऊंट कॉलम मध्ये येईल. त्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स. ट्रान्सपोर्ट अलाउन्स जे आहे ते एक्झम्प्टेड अप टू ₹3200 पर मंथ फॉर फिजिकली हँडिकॅप्ड पर्सन. जे अपंग असतात लोक त्यांच्यासाठी 3200 रुपये आहेत, आणि बाकीच्या लोकांच्यासाठी कमी असं अमाऊंट जे काही असेल ते ट्रान्सपोर्ट अलाउन्स म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स किंवा ट्रान्सपोर्ट अलाउन्स ते देखील घेता येईल. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स, हे डिडक्शन अंडर सेक्शन 16 मध्ये येणारी गोष्ट आहे. एंटरटेनमेंट अलाउन्स ते फक्त शासकीय कर्मचाऱ्यांच्यासाठी आहे. इतर कुठल्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना एंटरटेनमेंट अलाउन्स या ठिकाणी मिळत नाही. त्यानंतर फॉर्मॅट ऑफ टॅक्सेबल सॅलरी इन्कम, त्याचा पुढचा भाग. अदर टॅक्सेबल अलाउन्सेस, त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले टॅक्सेबल अलाउन्सेस ते त्याच्यामध्ये बघा, एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ आलेलं आहे. आरपीएफ म्हणजे काय? रिकॉग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड. जे कर्मचारी गव्हर्नमेंट प्रॉव्हिडंट फंड मध्ये पैसे भरतात त्याला ते रिकॉग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड असं म्हटलं जातं. त्याच्यात जे पैसे ते जमा करतात तेवढाच पैसा गव्हर्नमेंट किंवा या ठिकाणी गव्हर्नमेंट कंपनी असेल किंवा प्रायव्हेट कंपनी असेल तर ते प्रायव्हेट कंपनीचे मालक जमा करत असतात. तर ते जे आहे त्याचे एक्झम्पशन आहे ते 12% पर्यंत सूट आहे. 12%च्या वरचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन त्याचा एम्प्लॉयर भरणार आहे ते टॅक्सेबल असेल. आता इथे तर एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ घ्यायचं इनर कॉलमला, लेस एक्झम्प्ट अप टू 12% ऑफ सॅलरी. आता याच्यासाठीचं जे सूत्र असणार आहे, जसं आता वर सूत्र होतं HRA साठीचं, तर ते सूत्र इथे असणार आहे. तर त्या सूत्रानुसार जे सॅलरी येईल ते 12% त्याच्या तेवढी वजावट मिळेल, एक्सेस अमाऊंट टॅक्सेबल. त्यानंतर इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ अकाउंट. आता त्याच्यावर जे व्याज मिळतं, जीपीएफ मध्ये जे जमा झालेली रक्कम आहे त्याच्यावर दरवर्षी व्याज मिळतं कर्मचाऱ्यांना. तर ते जे व्याज आहे ते 9.5% पर्यंत एक्झम्प्टेड आहे. 9.5%च्या पुढे जर त्याला व्याज मिळालं तर ते टॅक्सेबल आहे. एक्झम्प्ट अप टू 9.5%. जर समजा 10%, 11, 12% जर असं सांगितले त्याने तर ते वरचं अमाऊंट या ठिकाणी टॅक्सेबल होईल. त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ टॅक्सेबल परक्युजिट्स. त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ अकॉमोडेशन आहे. आता समजा घर उपलब्ध करून दिलं असेल शासकीय कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी, खाजगी कंपनीत काम करणाऱ्यांना, तर त्याचं देखील या ठिकाणी हे कॅल्क्युलेशनचं पार्ट आहे. ते प्रॉब्लेमच्या वेळी आपण बघूया याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. अकॉमोडेशन मध्ये ते कंपनीच्या मालकीचं घर आहे का भाड्यानं त्यांनी ते घर उपलब्ध करून दिलेलं आहे, हे 2 गोष्टी त्याच्यामध्ये पाहिले जात असतात. त्याच्यानंतर ज्या शहरामध्ये तो कर्मचारी काम करतोय तिथलं पॉप्युलेशन किती आहे तेही पाहिलं जातं. त्या पॉप्युलेशन जर सगळ्यात फारच पॉप्युलेशन त्या ठिकाणी असेल तर ते सॅलरीच्या 15%, त्यानंतर सॅलरीच्या 10% आणि सॅलरीच्या 7.5% असं या ठिकाणी ते सॅलरी इथे काढलं जातं. त्यानंतर तो जर भाड्यानं घर घेऊन दिलं असेल त्या ठिकाणी सॅलरीचे 15% ऑफ सॅलरी ऑर रेंट पेड, विच एव्हर इज लोअर, दोन्हीपैकी जे कमी असेल ते. त्यानंतर व्हॅल्युएशन ऑफ मोटार कार, म्हणजे घर उपलब्ध करून दिलं असेल तर हे परक्युजिट मध्ये येईल. पगारा व्यतिरिक्त मिळालेला त्याला भत्ता. म्हणजे काही राहू दे, त्याच्यातून कसं कर बसवता येईल आणि ते वसूल करता येईल हे शासन प्रयत्न करतं. व्हॅल्युएशन ऑफ मोटर कार, एखादा MD आहे, मॅनेजर आहे, अन्य काय मोठ्या पदावर काम करणारा माणूस आहे, त्याला जर कार उपलब्ध करून दिला असेल तर त्याचं देखील या ठिकाणी व्हॅल्युएशन काढायचे आहे. आणि त्या व्हॅल्युएशन नुसार एक्सेस अमाऊंट जर त्याला मिळालं असेल तर ते टॅक्सेबल आहे. ते व्हॅल्युएशन नुसार जे काही रेट्स वगैरे सांगितले त्या ठिकाणी तेवढं जर मिळालं तर टॅक्स बसणार नाही. एक्सेस जर अमाऊंट मिळालं त्याच्याशी रिलेटेड तर ते टॅक्सेबल असेल. अदर टॅक्सेबल परक्युजिट्स, अजून कुठलं अकॉमोडेशन घर किंवा कारला सोडून अजून कुठले परक्युजिट असेल तर ते येतील.
हे सगळं एवढं झाल्यानंतर ते येईल ग्रॉस सॅलरी. हा जो लास्ट कॉलमचा अमाऊंट आहे त्याची बेरीज घेतल्यानंतर आपल्याला मिळणार आहे ग्रॉस सॅलरी. त्यानंतर आपल्याला लेस करावं लागणार आहे डिडक्शन अंडर सेक्शन 16. हा एक महत्वाचा डिडक्शन आहे आणि एवढंच डिडक्शन प्रामुख्याने आपल्याला येतं आपल्या सिलेबसनुसार. पुढचा जो चॅप्टर 6A अंतर्गत येणारा ATC, ATCC, ATD हे जे डिडक्शन आहेत ते आपल्याला नाही आहेत प्रॉब्लेम मध्ये. या अंडर सेक्शन 16च्या डिडक्शन पर्यंतच फक्त आपल्याला आहे. त्याच्यामध्ये काय स्टँडर्ड डिडक्शन ते अगोदर नव्हता गेल्या वर्षीपर्यंत वगैरे, म्हणून इथं जास्त त्याचा उल्लेख केलेला नाही आहे. तर हे जे स्टँडर्ड डिडक्शन आहे ते 50,000 रुपये, खाली एक नोट म्हणून दिलेलं आहे ते आपण बघूया नंतर. त्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स एम्प्लॉईड एक्झम्प्टेड ओनली फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉई. तो सरकारी कर्मचारी असेल तर त्याला एंटरटेनमेंट अलाउन्स या ठिकाणी मिळेल सवलत, नाहीतर त्याला मिळणार नाही, नील म्हणून या ठिकाणी आकडा येईल. त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स, तो जो व्यवसाय कर भरतो ते, असे तिन्हीची वजावट या ठिकाणी त्याला मिळते. या ग्रॉस सॅलरी मधून हे वजा होऊन जी काही राहिलेली रक्कम येते त्याला म्हणलं जातं नेट सॅलरी किंवा इन्कम फ्रॉम सॅलरी. इथंपर्यंतच आपल्याला फक्त प्रॉब्लेम आहे. त्याच्या पुढचं प्रॉब्लेमचा भाग तुम्हाला विचारला जाणार नाही किंवा तुम्हाला सोडवायचं नाही, एवढंच आहे. शॉर्ट बट स्वीट, फार काही मोठं या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा भाग आहे असं नाही आहे. आता हे जे डिडक्शन आहे पुढचं नुसतं आपण बघूया की कॉमर्सचे विद्यार्थी म्हणून, पण आपल्या प्रॉब्लेम मध्ये हे काय नसणार आहे. आता त्याच्या पुढे काय असणार आहे नेट सॅलरी किंवा इन्कम फ्रॉम सॅलरी नंतर तर डिडक्शन अंडर चॅप्टर 6A. आता चॅप्टर 6A खाली येणारे डिडक्शन कुठले आहेत तर या ठिकाणी दिल्यावर डिडक्शन अंडर सेक्शन 80C मॅक्झिमम अप टू ₹1.5 लाख. आता हे 80C, 80CC, 80D, 80E असे अनेक 80G पर्यंतचे डिडक्शन्स आहेत. हे किती जरी असले तर किती जरी इथं अमाऊंट आला तर मॅक्झिमम लिमिट किती, त्याची अप्पर लिमिट 1.5 लाखापर्यंत. 1.5 लाखाच्या आत असेल, समजा 1,25,000 हे झालं तर 1,25,000ची तुम्हाला वजावट मिळेल. 1.5 लाख असेल 1.5 लाख मिळेल. 1.5 लाखाची समजा 2 लाख असेल तरी फक्त 1.5 लाखच मिळेल. म्हणजे अप्पर लिमिट काय या डिडक्शनची चॅप्टर 6 अंतर्गत फक्त 1.5 लाख आहे, एवढं लक्षात. त्याच्यात काय काय येतं तर LICचं प्रीमियम आहे. LICचं जे हप्ता भरतात कर्मचारी लोक ते डिडक्शन अंडर सेक्शन सी मध्ये म्हणजे 80C मध्ये येतं. त्यानंतर PPF आहे, म्हणजे या ठिकाणी प्रायव्हेट प्रॉव्हिडंट फंड, काही खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून जे PF कपात केले जातात ते प्रायव्हेट प्रॉव्हिडंट फंड मध्ये त्या अमाऊंट जाते, ती येते. त्यानंतर RPF म्हणजे रेकग्नाइज्ड प्रॉव्हिडंट फंड. रेकग्नाइज्ड म्हणजे गव्हर्नमेंटनं मान्यता दिलेलं, त्याला म्हणलं तर गव्हर्नमेंट प्रॉव्हिडंट फंड देखील दुसरा शब्द आहे. गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईसाठी आहे, तर तो पैसा या ठिकाणी गव्हर्नमेंटकडे जात असतो. आणि हे सगळे एक प्रकारचं सेव्हिंग आहे. या सेव्हिंग झाल्यामुळं आता जे PF मध्ये जमा झालेला पैसा, LIC मध्ये जमा झालेला पैसा, RPF किंवा GPF मध्ये जमा झालेला पैसा युलिप फंड आहे. म्हणजे तर हे जे काही फंड आहेत या फंड मध्ये जमा झालेले पैसे सरकारला कर्ज म्हणून मिळतात. सरकारकडे ते इन्व्हेस्ट केलं जातं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. तर यासाठी ते महत्वाचं आहे. लोकांचं सेव्हिंग वाढावं, हा पैसा इकडे यावा या महामंडळांच्याकडं, आणि महामंडळाकडून सरकारला कर्ज किंवा इन्व्हेस्ट व्हावा, हा त्यामागचा हेतू आहे. आणि त्यानंतर देशाचं सेव्हिंग देखील जास्त असणं आवश्यक आहे. ते सेव्हिंग वाढवण्यासाठी म्हणून हे एक प्रकारचं आमिष आहे कर भरणाऱ्या लोकांसाठी. तुम्हाला जास्त कर भरायचं नसेल, कर जर वाचवायचं असेल तर मग इथे इन्व्हेस्ट करा. इथे जर तुम्ही इन्व्हेस्ट केलात तर तुम्हाला 1.5 लाखापर्यंत सूट मिळतं. लोक इन्व्हेस्ट करायला चालू करतात, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर ट्युशन फीस देखील आहे. तर मुलांच्या ट्युशन फीसला देखील एक्झम्पशन आहे. जे इंग्लिश मिडियम स्कूल इकडं तिकडं पुढं या ठिकाणी मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजचे जे काही ट्युशन फीस भरतात पालक, त्याला या ठिकाणी एक्झम्पशन आहे. मॅक्झिमम लिमिट 1.5 लाख. त्यानंतर ATDचं जे डिडक्शन आहे ते हेल्थ इन्शुरन्सचं जे काही प्रीमियम असतं त्याच्यासाठीच आहे. ATEचं जे डिडक्शन आहे इंटरेस्ट ऑन एज्युकेशनल लोन, समजा लोन घेतलेलं असतं एज्युकेशनल लोन इंजिनिअरिंग किंवा मेडिकलसाठी, त्याच्यावर जे लोन भरतात इंटरेस्ट भरतात पालक, त्याची वजावट किंवा सूट आहे त्यामध्ये. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे ATC किंवा चॅप्टर 6चे डिडक्शन, हे सगळं डिडक्शन 1.5 लाख वजा केल्यानंतर ही जी रक्कम येते या रकमेला म्हटलं जातं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. म्हणजे याच्यावर टॅक्स बसू शकेल अशा प्रकारची ही रक्कम आहे. आलं लक्षात? माईक चालू करून सांगा.
बेंबळगे, नल्ला, कोण कोण आहेत अजून? हो सर. आलं का लक्षात? तरी आले लक्षात. हो हो सर. ओके. आता हे जे काही टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी आहे, प्रॉब्लेम आपण घेऊन आल्यावर तुम्हाला अजून जास्त लक्षात येईल. हा पुढचा भाग तर नाहीच, आपल्याला डिडक्शन अंडर सेक्शन 16 पर्यंतचा भाग आहे. तर याच्या पुढे काय चालू होतं, मग स्लॅब चालू होतं. अगोदरचं स्लॅब काय होतं, आता ही जी अमाऊंट आहे यातली पहिले 2.5 लाख नील, त्यानंतर 2.5 लाख ते 5 लाख 5%, त्यानंतर 5 लाख ते 10 लाख दरम्यान यातली अमाऊंट त्याला 20%, आणि 10 लाखाच्या पुढे जाणारी अमाऊंट त्याला 30%, असा अगोदरचा स्लॅब होता. ह्या स्लॅबनुसार जी काही कॅल्क्युलेट होणारी अमाऊंट आहे ती अमाऊंट म्हणजे तेवढी रक्कम त्याला या ठिकाणी भरावं लागणार आहे. रिटर्न सोबत किंवा रिटर्न नंतर त्या असेसीला तेवढं कर भरावं लागणार आहे. आता या वर्षापासून ही स्लॅब तर आहेच अस्तित्वात, याच्या व्यतिरिक्त अजून एक ऍडिशनल स्लॅब या ठिकाणी गव्हर्नमेंटनं किंवा अर्थमंत्र्यांनी दिलेल्या आहे त्या मागच्या बजेटमध्ये, की 5% पासून घेतलेले त्यांनी. 5%, 10%, 15, 20, 25, 30 असे एवढे स्लॅबचे प्रकार पडलेले आहेत. तर त्या दोन्हीपैकी तुम्हाला ज्या कोणाला एक निवडायचं निवडा, असेसीला दोन्हीपैकी एक निवडा आणि त्याच्यानुसार कर भरा असं सांगितलेलं आहे. आता दुसरा जो स्लॅब दिलेला आहे, एखाद्या व्यक्तीचं जर हाऊसिंग लोन नसेल तर ते दुसरं स्लॅब जे आहे 5% ते 30% नुसार असं वर्गीकरण केलेलं, ते थोडं त्यांना परवडतं. जर या ठिकाणी त्यांनी बँकेचं लोन घेतलं असेल 15, 20 लाख, 25 लाख, तर त्यांना हे जे जुनं स्लॅब आहे 5, 20%, 30% हेच परवडतं. कारण ह्याच्यावर जे व्याज भरतात ते हाऊसिंग लोनवर, ते व्याज 100% सूट आहे. त्याच्यानंतर जे मुद्दल आहे, मुद्दल जी जमा होते मागच्या वर्षातली, ते ATC मध्ये येते. लोन ऑन लोन फॉर हाऊसिंग, प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ हाऊसिंग लोन, अशा प्रकारे या ठिकाणी इथे लिहून वर्षभरातलं जे काही त्याचं मुद्दल असेल ते इथे येईल, आणि इंटरेस्ट जे आहे ते वरील 100% सूटमध्ये. अशा प्रकारचे हे प्रॉब्लेमच एक प्रकार हा फॉर्मॅट असल्यासारखा आहे. अर्धा तास झाला, आपण आता सध्या रेकॉर्डिंग चालू केलं, त्यामुळे रेकॉर्डिंगची जी मुदत आहे ती फक्त अर्ध्या तासाची आहे. आता मी जे काय सांगितलं त्याच्यापैकी कोणाला काय अडचण आहे का? डेफिनेशन, त्याचं कन्सेप्ट, 15 मध्ये काय काय येणार आहे ते सांगितलं आहे. सॅलरी, रेग्युलर सॅलरी, ड्यू सॅलरी किंवा ऍडव्हान्स सॅलरी. 16 मध्ये डिडक्शन, डिडक्शन मध्ये एक स्टँडर्ड डिडक्शन 50,000 या वर्षीपासून ते असेसीने मिळणार आहे. दुसरा एंटरटेनमेंट अलाउन्स, ते फक्त शासकीय कर्मचाऱ्यासाठी, इतर कर्मचाऱ्यासाठी नाही आहे. त्यानंतर तिसरा भाग आहे प्रोफेशनल टॅक्स. प्रत्येक व्यापारी असू दे, व्यावसायिक असू दे, नोकरदार असू दे, सगळे प्रोफेशनल टॅक्स भरत असतात. त्या प्रोफेशनल टॅक्सची देखील वजावट त्या अंडर सेक्शन 16 मध्ये मिळतं. आता अंडर सेक्शन 16 त्याच्यामध्ये क्लॉज 1 किंवा सबसेक्शन 1 स्टँडर्ड डिडक्शन, सबसेक्शन 2 एंटरटेनमेंट अलाउन्स, सबसेक्शन 3 प्रोफेशनल टॅक्स असं असणार आहे. त्यानंतर अंडर सेक्शन 17 किंवा 17 मध्ये सॅलरी इन्क्लुड्स परक्विजिट्स, त्यात अकॉमोडेशन आलं, कार फॅसिलिटी आलं, या अशा प्रकारचे बाकीचे फॅसिलिटीज असतील तर अंडर सेक्शन 17 मध्ये येतील. त्याचे काही एक एक मुद्दे आहेत त्याचे आपण पुढं बघत जाणार आहोत. आता जे काही समजा अलाउन्सेस आहेत काही, त्या अलाउन्सेस मध्ये देखील 2 प्रकार आहे. एक अलाउन्सेसचा जो भाग आहे तो पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस, आणि दुसरा फुल्ली या ठिकाणी टॅक्सेबल अलाउन्सेस. पहिल्या भागामध्ये काय, समजा तुम्ही ऑफिस पर्पजसाठी, ऑफिसमध्ये तुम्ही काम करता, येण्या जाण्याचं काम करता, ऑफिसच्या कामासाठी दुसऱ्या शहरात तुम्हाला पाठवलं जातं, याच्यासाठी तुम्हाला जे अलाउन्सेस मिळतात ते ऑफिस पर्पजसाठी तुम्ही जर खर्च केलात तर तेवढं वजावट होऊन एक्सेस जे तुम्हाला मिळालेलं असतं त्याच्यावरच फक्त टॅक्स लागतं. म्हणजे पार्टली या ठिकाणी एक्झम्प्टेड अशा प्रकारचे अलाउन्सेस झाले. आता फॉर एक्झाम्पल कन्व्हियन्स अलाउन्स, 5,000 रुपये कन्व्हियन्स अलाउन्स दिलं म्हणून सांगितलं या असेसीला, आणि परत खाली असंही सांगितलं पैकी 3,000 त्यानं ऑफिस ड्युटीसाठी वापरले. म्हणजे काय होईल आपल्याला आता प्रॉब्लेम मध्ये, कन्व्हियन्स अलाउन्स इनर कॉलमला आपण 5,000 घेऊ, लेस फॉर ऑफिस ड्युटीज 3,000, एक्सेस किती मिळाले त्याला 2,000, त्या आउटर कॉलमला येतील, त्याच्यावर म्हणजे त्या 2,000 वर टॅक्स त्याला बसेल. दुसरा समजा याच्याच उदाहरण घ्यायचं आपल्याला, हेल्पर अलाउन्स. हेल्पर अलाउन्स त्याला समजा 4,000 मिळाले म्हणून सांगितले, आणि त्यापैकी त्यांना त्या हेल्परला ऍक्च्युअल दिले 3,000 म्हणून सांगितले. तर हेल्पर अलाउन्स इनर कॉलमला 4,000 लेस एक्झम्प्टेड अमाऊंट किंवा फॉर ऑफिस ड्युटीज 3,000, आणि एक्सेस त्याला किती मिळाले 1,000, त्या आउटर कॉलमला येतील 1,000 वर त्याला टॅक्स भरावा लागेल. अशा प्रकारे काही अलाउन्सेस आहेत, जवळपास एक 7-8 अलाउन्सेस आहेत.
जे पार्टली एक्झम्प्टेड आहेत आणि पार्टली टॅक्सेबल आहेत. म्हणजे ऑफिस पर्पजसाठी त्याने काय खर्च केला असेल तर ते एक्झम्प्टेड. त्याच्या व्यतिरिक्त जे एक्सेस त्याला मिळालं त्याच्यावर टॅक्स. असा हा पहिला भाग आहे अलाउन्सेसचा. दुसरा जो भाग आहे तो टोटली टॅक्सेबल. समजा सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स, मुंबई, मद्रास, दिल्ली, कलकत्ता अशा ठिकाणी 30-30% किंवा बरंचसं सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स मिळत असते त्यांना, तर ते पूर्ण टक्के टॅक्सेबल असणार. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची सूट किंवा सवलत नाही आहे. त्याच्यानंतर अजून बाकीचे काही हेड्स आहेत त्याच्यामध्ये. समजा तुम्हाला इलेक्ट्रिसिटी उपलब्ध करून दिलं, तुम्हाला गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिलं, ते टोटली टॅक्सेबल, त्याच्यावर कुठल्या प्रकारची सूट नाही. अशा प्रकारे अलाउन्सेससाठीचे 2 भाग आहेत. त्या अलाउन्सेससाठीचे दोन्ही भाग उद्या परत एकदा बघू आपण आणि त्यानंतर प्रॉब्लेमला चालू करूया. याच्यातला जो थेअरीचा भाग आहे तुम्हाला ऑलरेडी मी पाठवलेला आहे, ते आपण एक्सप्लेन देखील केलेलं आहे आताच्या याच्यामध्ये, आणि त्यानुसार तुम्ही ते वाचून घ्या. आणि अजून काय जर आपल्याला अडचण असेल तर ते उद्या बघू, थेअरी थोडा वेळ सांगत असताना, आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेमला आपण सुरुवात करूया. थांबायचं. बेंबळगे तुम्ही ते स्क्रीनशॉट काढून तेवढं पाठवा.